श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 33 राजसूय यज्ञ जरासंधाचा वध. श्री गणेशाय नमः. हृदय डोलारा सुंदर, मन बुद्ध चित्त अहंकार, चारी चरण अक्षय परिकर, दृढ जडले सर्वदा. धर्मार्थ काम मोक्ष गंभीर, हेची चहूंकडे लाविले दार. त्यावरी भाव बैसकार, अति मवाळ पसरिला. त्यावरी प्रेमाची गादी सुघड, पाठीशी धैर्याचे केले लोड. वरी आनंद चांदवा अखंड, प्रकाशमय लाविला. ऐसिया डोलार्यावरी समर्थ, अखंड बैसवू श्री गुरुनाथ. जो अवयव रहित अमूर्त मूर्त, श्री देवदत्त दयाळू. ब्रह्मानंद मुरोनी समूळ, ते ओतले गुरुरूप निखळ. जे षडविकार रहित निर्मळ, अचळ अमळ आढळ जे. ऐसा परात्पर सर्वादि निर्गुण, तो द्वारके माझी होऊनी सगुण. पांडव पालक नारायण, भक्त कैवारी गोविंद. तेणे लीला दाविली बहुत, 32 अध्यायी गतकथार्थ. सुभद्रा हरण करुनी पार्थ, इंद्रप्रस्थासी पै गेला. कृष्ण कृपेचे बळ अभिनव, शक्रप्रस्थी सुखी अस्ति पांडव. पुढे वृत्तांत जो जाहला अपूर्व, तो श्रोते सर्व परिसोत. कमलोद्भव नंदन नारद ऋषी, एकदा आला यमसभेसी. सूर्यसूते सन्मानुनी तयासी, पूजा केली आदरे. तो यमसभेसी पंडुराज, नारदे देखिला तेजपुंज. तो पुण्यदेह पावोनी सहज, सुखरूप बैसला. पंडू म्हणे नारदासी, जरी स्वामी मृत्युलोका जासी. तरी शक्रप्रस्थी मम पुत्रासी, इतुकीचा आज्ञा करावी. जरी कराल राजसूय यज्ञ, तरी मी इंद्रसभेसी बैसेन. यममज बहुत करी तो मान, परी माझे मन विटतसे. येथे जीवासी जाचणी होत, कुंभीपाकादी यातना बहुत. तेणे खेद पावे सदा चित्त, न घडे परमार्थ साधन. जरी राजसूय यज्ञ पुत्र करी, तरी पुरंदर आपणा शेजारी. ठाव देऊनी निर्धारी, नाना परी सुख देत. मग बोले विरिंची नंदन, अवश्य धर्मासी मी सांगेन. तत्काळ उठिला तेथून, वीणा वाहून ऊर्ध्वपंथे. मस्तकी रुळती जटाभार, गौरवर्णे जैसा शीतकर. यज्ञोपवित रुळे सुंदर, उत्तरीय वस्त्र झळकतसे. क्षीर समुद्री धुतले, तैसे प्रावरण वस्त्र दिव्य शोभले. 12 टिळे सतेज मिरवले, सिद्ध पादुका सतेज युगुळी. दिव्यगंधी दिव्य सुमनी, जो सदा पूजिजे देवगणी. ऐसा महाराज नारद मुनी, इंद्रप्रस्थासी पै आला. धर्मे देखिला नारद मुनी, साष्टांग नमिला प्रेमे करुनी. दिव्य सिंहासनी बैसवुनी, षोडशोपचारे पूजिला. जोडून या दोन्ही कर, धर्म उभा राहिला समोर. म्हणे आजी भाग्यथोर, दृष्टी देखिले नारद मुनी. नारद म्हणे ते वेळा, मज पंडुराज स्वर्गी भेटला. तेणे निरोप तुम्हासी सांगितला, राजसूय यज्ञ करावे गे. त्या पुण्ये करूनी सहज, शक्रा शेजारी बैसे पंडुराज. तुम्ही पुत्र त्याचे तेजपुंज, करावे काज एवढे. ऐसे धर्मरायासी सांगून, ऊर्ध्वपंथे गेला ब्रह्मनंदन. धर्मराजे बंधू बोलावून, विचारासी बैसले. म्हणे सुफळ न होता पितृवचन, व्यर्थ काय वाचोन. त्याचे वृथा गेले धर्मदान, तपाचरण कायसे त्याचे. वृथा गेला पितृवचनार्थ, तो पुत्र नव्हे प्रत्यक्ष जंत. तो वाचूनी भूभार व्यर्थ, अनुपकारी अभागी. पितृवचनी उपजे त्रास, सद्गुरुशी करी द्वेष. कुशब्द बोले मातेस, तो अल्पायुषी जाणिजे. भक्त देखता करी उपहास, साधूसी लावी नसते दोष.
सद्गुरूनी म्हणे मीच विशेष, तो नर अल्पायुषी जाणिजे. सत्पुरुषांची करी निंदा, अपमानी जो ब्रह्मवृंदा. विद्या बळे प्रवर्ते वादा, तो नर अल्पायुषी जाणिजे. निंदी सदा तीर्थक्षेत्रे, असन्मानी हरिहर चरित्रे. सर्वदा निंदी वेद पुराणशास्त्रे, तो नर अल्पायुषी जाणिजे. काया वाचा मने, परपीडा हिंसा करणे. भूतद्रोह करी जारण मारणे, तो अल्पायुषी जाणिजे. निंदी महापुरुषांचे ग्रंथ, नसतेच काढी कुतर्क अर्थ. विद्यामध्ये उन्मत्त, त्यासी अधःपात सुटेना. मी विष्णुभक्त आहे मोठा, म्हणवुनी निंदी नीलकंठा. तपस्वी देखोनी करी चेष्टा, त्यासी अधःपात सुटेना. श्रीहरीचे गुण कीर्तन, जो अव्हेरी न करी श्रवण. टाकी विष्णुभक्ता उच्छेदुन, त्यासी अधःपात सुटेना. शिवभक्त अति निर्मळ, जो विष्णू निंदा करी चांडाळ. नसते कुमार्ग स्थापी खळ, त्यासी अधःपात सुटेना. होता साधूंचा अपमान, संतोष वाटे मनातून. करी वृद्धांचे मानखंडन, त्यासी अधःपात सुटेना. सभे माझी दुरुक्ती बोले, जेणे भल्याचे हृदय उले. जठर विष्टेने सदा माखले, त्यासी अधःपात सुटेना. निर्नासिक आरसा न पाहे, तोवरी रूपाचा अभिमान वाहे. म्हणे माझ्या रूपाची तुलना नये, रती वराही पाहता. मी एक जाणता सर्वज्ञ, ऐसा सदा धडके अभिमान. सकळ मूर्खाहुनी नीचपूर्ण, कर्मे करी त्यातुल्य. असोत हे आता बोल, जो पितृवचन न करी सुफळ. तो अभागी केवळ, महाखळ जाणावा. नारदे सांगितले येऊन, की करावा राजसूय यज्ञ. तो बोलिले भीमार्जुन, उत्तम वचन ते ऐका. पृथ्वीचे राजे जिंकोन, द्रव्य आणावे बळे करून. तरी सिद्धी पावेल सकळ यज्ञ, बहुत कठीण कार्य दिसे. तरी द्वारकानाथ श्रीकृष्ण, जो आनक दुमदुबी हृदयरत्न. तो जगद्गुरु आलिया विण, कार्यसिद्धी नवेची. मग श्रीकृष्णासी दिव्यपत्र, पाठवी धर्मराज पंडुपुत्र. दूत पाठविले सत्वर, द्वारकाधीश बोलवावया. तो जरासंधाचे बंदिशाळेप्रती, पडिले 22 सहस्त्र नृपती. तिही पत्र लिहिले श्रीहरीप्रती, आम्हासी जगतपती सोडवी. दोन्ही कडूनी आली पत्रे, ती स्वये वाचिली वारिज नेत्रे. मग काय केले स्मरारी मित्रे, ते विचित्र परिसापा. मनी विचारी कमलोद्भव पिता, आधी जावे शक्रप्रस्था. भेटून यावे पंडुसुता, कार्यतत्वता साधावे. तो इकडे धर्मे काय केले, चहू दिशांप्रती ते वेळे. चौघे बंधू पाठविले, राजयांप्रती जिंकावया. सैन्य अपार मिळवून, उत्तर दिसेसी गेला अर्जुन. तेणे सकळ राजे जिंकोन, द्रव्य अपार आणिले. पूर्वेसी पाठविला भीम, तेणे थोर केला पराक्रम. राजे जिंकोनी बळोत्तम, द्रव्य आणिले ते धवा. दक्षिणेसी पाठविला सहदेव, तेणे पुरुषार्थ करुनी अपूर्व. भूपती जिंकोन या सर्व, आणिले द्रव्य ते धवा. पश्चिमेसी पाठविला नकुळ, तेणे नृपती जिंकोन या सकळ. द्वारकेसी आला प्रबळ, सैन्यासहित ते धवा. नगराबाहेर राहोन, हरीसी पत्र पाठविले लिहोन. माथा धर्माची मुद्रिका करून, दूता हाती धाडिले. श्रीरंगे पत्र उकलिले देखा, तो धर्माचा असे मस्तकी शिक्का. श्रीकृष्णे वंदिले मस्तका,
हृदयी धरिले सप्रेम. म्हणे मी अजित निर्गुण, परिमज भक्ती जिंकिले पूर्ण. मी सदा तया आधीन, त्याचे वचन मानित मी. जे दाविती धन विद्या तपबळ, त्यासी नातुडे तमाल नीळ. मी भक्ता आधीन सदा काळ, जे प्रेमळ अंतरीचे. अनंत जन्म तप केले, पांडवी पूर्वीच मज जिंकिले. हरीने द्रव्य अपार ते वेळे, आणोनी दिधले माद्री सुता. द्वारके बाहेर येऊनी गोपाळ, नकुळा भेटला तात्काळ. नकुळे दृढ धरिले पदकमळ, जगद्वंद्याचे ते धवा. नयनीचे अश्रुजीवन, तेणे प्रक्षाळिले कृष्णचरण. कंठ दाटला प्रेमे करुण, जगज्जीवन हृदयी धरी. नकुळ म्हणे श्रीकर धरा, ब्रह्मांड नायका भुवन सुंदरा. कंसांतका मधुसंहारा, समरधीरा गोविंदा. तुझा मी दासानुदास विश्वंभरा, म्यामपत्राचे श्री केली मुद्रा. विरिंची जनका प्रतापरुद्रा, अन्याय क्षमा करी हा. श्रीरंग म्हणे सखया ऐक, तुम्ही निज प्रेम देऊनी अलौकिक. मज विकत घेतले देख, सत्य सत्य त्रिवाचा. नकुळ द्वारके माझी नेला, दिव्य वस्त्राभरणी गौरविला. द्रव्य अपार देत ते वेळा, जे भोगिंद्रासी न गणवेची. नकुळासी म्हणे राजीव नेत्र, मजही धर्मे धाडिले पत्र. मीही आता येतो सत्वर, पुढे जाय तू वेगेसी. आज्ञा घेऊनी माद्री सुत, इंद्रप्रस्थासी आला त्वरित. धर्मासी वंदूनी समस्त, वृत्तांत सांगे द्वारकेचा. सद्गदित जाहला धर्म, म्हणे आमचा ऋणी पुरुषोत्तम. तव तो विश्व मनोभिराम, येता जाहला शक्रप्रस्थासी. पुढे जाऊनी धर्मराजे, वंदिली हरीची चरणांबुजे. वर्तमान जाहले ते सहजे, सर्व कथिले हरिप्रती. एक जरासंध वेगळा करून, सर्व राजे जिंकिले पूर्ण. मग बोले कंस प्राणहरण, तरी यज्ञ कैसा होईल. जरासंध परमसबळ, मथुरेसी धरिला 17 वेळ. परी त्याच्या मरणाचा काळ, समीप असे यावरी. मग भीम आणि अर्जुन, संगे घेऊनी जगज्जीवन. सवेची त्रिवर्ग निघोन, येते जाहले मागधपुरा. दुर्ग ढासळूनी बळे, आडमार्गे ग्रामात गेले. तो भेरी निशाण देखिले, भीमे फोडिले हाणोनी. ब्राह्मण वेश तिघी धरिले, जरासंधाचे मंदिरासी गेले. तो बळी हरण टाकावया वेळे, बाहेर आला जरासंध. तो देखिले तिघे ब्राह्मण, जरासंध करी तयासी नमन. तव ते न बोलती धरिले मौन, आशीर्वचन न देती. जरासंधाचे यज्ञशाळेत जाऊन, मौने बैसले तिघे जण. राजा म्हणे कैसे ब्राह्मण, काही वचन न बोलती. जरासंध म्हणे द्विज हो सांगा, काय इच्छा असेल ते मागा. हरी म्हणे युद्ध भिक्षा देई वेगा, तिघांमधुनी एकाशी. जरासंध पाहे हस्त विलोकुन, तो देखे गोधांगुळी चिन्ह. म्हणे हे नव्हे ती ब्राह्मण, महाक्षत्रिय आहे ती. जरासंध बोले वचन, म्याम भिक्षा दिधली तुम्हा लागून. परी तुम्ही तिघे जण, आहा कोण सांगावे. मग स्वरूपे प्रगटविली तिघा जणी, तो भीम अर्जुन चक्रपाणी. जरासंध हासोनी, काय बोले ते धवा. हा गोवळा कपटी कंसारी, याशी मी तो युद्ध न करी. अर्जुनही पाहता समरी, दृष्टी माझे भरेना.
काही भीम तगेल मजशी, मी युद्ध करीन तयाशी. मग नगर बाह्य प्रदेशी, चौघे जण चालिले. युद्ध भूमिका नीट करून, जरासंध आणि भीमसेन. उभे ठाकले गदा पडताळून, गगनी सुरगण पाहती. गदा खणखणा वाजती, बळे उद्भट हाका देती. निराळी प्रतिशब्द उठती, दुमदुमिती देवयाने. चक्राकार उड्या घेती, वर्मी गदा घाय हाणती. सिंहावरी सिंह लोटती, तैसे झगटती एकमेका. करुनी चक्राकार मंडळ, तितुक्यात युद्ध करीती कल्लोळ. 9,000 नागांचे बळ, दोघासही समानची. जैसे मेरू आणि मांदार, तैसे सबळ दोघे शूर. की पूर्वी शक्रसूत आणि सूर्यकुमार, आलोट जैसे भिडती. एकीकडे चमक दावुनी, सवेची गदा हाणती फिरोनी. सर्वांग चूर होऊनी, छिन्न भिन्न जाहले. वीरश्री मध्ये माजले जेव्हा, शरीर व्यथा नाठवे तेव्हा. पार्थ आणि रुक्मिणी धवा, अति आश्चर्य वाटत. 9 दिवस नवरात्री, दोघेही ढळती वीर क्षत्री. दोघे धावता दणाणे धरित्री, उठे अंबरी प्रतिशब्द. अंतरी विचारी क्षीराब्दिजावर, जरासंध हा अनिवार. भीमासी संकेते सर्वेश्वर, दाविता झाला तेधवा. तृणकाळी हाती धरुनी, भीमासी दाविली चिरोनी. धर्मानुजे तोची संकेत जाणुनी, तैसेची केले तेधवा. जरासंध बळे धरिला, पाया तळी घालून चिरिला. दुरी भिरकावुनी दिधला, परी सांधा जडला पुनरपी. मागुती हाक देऊनी जरासंध, भीमाशी भिडे सुबद्ध. सवेची संकेत दावी गोविंद, धड विषम टाकी का. मागुती भीमे उभा चिरिला, एक भाग दक्षिणेकडे टाकिला. दुजा उत्तरेकडे भिरकाविला, प्राणासी मुकला जरासंध. जाहला एकची जय जयकार, सुरवर्षती सुमन संभार. विजयी जाहला पंडुकुमर, पार्थ यदुवीर भेटती. बंदिशाळा फोडिली तये वेळे, 22,000 राजे सोडविले. तितुकेही स्वस्थळा पाठविले, वस्त्रे भूषणे देऊनिया. राजभांडारी द्रव्य असंख्यात, ते इंद्रप्रस्था नेले समस्त. सहदेव जरासंधाचा सुत, त्यासी राज्य दिधले. ऐसा पुरुषार्थ करुनी, शक्रप्रस्था आले परतोनी. द्वारकेसी गेला शारंग पाणी, रथी बैसोनी तेधवा. ऐसे दिवस काही लोटले, धर्मराजा बंधून प्रती बोले. हे करभार द्रव्य आणिले, याचे सार्थक करावे. पडिले द्रव्याचे पर्वत, 1,000 गज भरूनी वेचिले नित्य. तरी 1,000 वर्षे पर्यंत, द्रव्य न सरे सर्वथा. सर्व सामग्री सिद्ध जाहली, याग आरंभावा यावेळी. आप्त सोयरे सुहृद सकळी, पाचारावे यज्ञाते. पाचारावे ब्राह्मण समस्त, जे शापानुग्रह समर्थ. वेदो नारायण साक्षात, नांदे हृदयी जयांच्या. सप्तपुऱ्या तीर्थे अगाधे, जेथे वसती ब्रह्मवृंदे. जे वेदांत ज्ञानी ब्रह्मानंदे, निज सुखे डुल्लती. 96 कुळींचे भूपाळ, आप्त सोयरे द्रुपदादी सकळ. विराटादी महान नृपाळ, यज्ञा लागी पाचारा. द्वारकेसी आधी पाठवावे दूत, जगद्वंद्य आमचे कुळदैवत. तो स्वामी श्री कृष्णनाथ, रुक्मिणी सहित पाचारा. द्रोणाचार्य कृपाचार्य, धृतराष्ट्र भीष्मादी महाआर्य. जे केवळ ज्ञानसूर्य, ते पाचारा आधी येथे. दुर्योधनादी बंधू सर्व,
पाचारावे ते कौरव, विदुर महाज्ञानी कृपार्णव, आधी येथे बोलवावा. ऐसी आज्ञा देता धर्मभूपती, लक्षानुलक्ष दूत धावती. धर्माची आज्ञा सर्वा सांगती, नृप निघती वेगेसी. तो दैव उदेले अद्भुत, दूत न पाठविताची अकस्मात. निज भारेसी वैकुंठनाथ, नगराजवळी पातला. दूत धावत आले धर्माजवळी, सांगती जवळी आले वनमाळी. कुंजर भेरी गर्जती निराळी, प्रतिशब्द गगनी न समाये. ऐकता धर्मराजा गहिवरला, दूत म्याम अजुनी नाही धाडिला. अंतर ओळखोनी धाविन्नला, स्वामी माझा मज लागी. एक प्रेमे धरिता हरिपायी, मुळे विन येतो लवलाही. माझ्या भाग्यासी अंत नाही, आला जावई भीमकाचा. बंधूंसहित धर्मराव, नगराबाहेरी घेतसे धाव. तो सेनेसहित इंदिराधव, पंडुपुत्री देखिला. सवे 16 सहस्त्र कामिनी, मुख्य रुक्मिणी विश्वजननी. 56 कोटी यादव श्रेणी, तितुक्यांच्या कामिनी आलिया. 1,60,000 कुमर, कन्या स्नुषा आलिया समग्र. 14 सहस्त्र भेरी प्रचंड थोर, गजपृष्ठावरी धडकती. गज तुरंग पदातिरथ, अनुपम अलंकारे मंडित. ध्वज अपार लखलखित, जेवी पुष्करी सौदामिनी. मित्रा ऐसी शतपत्रे, चंद्रमंडळा तुल्य तळपती छत्रे. नीळ रक्तवर्ण विचित्रे, संख्यारहित दिसती. कुंचे चामरे झळकती, गज महानादे किंकाटती. हिरे जळिले दातोदाती, कर्णी डुल्लती मुक्त घोष. रत्न जळित पाखरा सुरेख, घंटा गर्जती अधोमुख. मग पाहता ते कृष्ण उपासक, हरिनामे किंकाटती. अतिरथी उद्धट वीर, पाठीसी चालती कृष्णकुमर. महारणपंडित धनुर्धर, प्रचंड वीर हरीचे. गजस्कंधी बैसोनी बंदीजन, हरिप्रताप वाखाणिती गर्जोन. पुढे कनकवेत्रधारी धावोन, वाव करीती चालावया. कृष्णा भोवते राजे घनदाट, आदळती मुकुटासी मुकुट. ऐसा द्वारकानाथ वरिष्ठ, धर्मराजे देखिला. 5ही जणासी ते काळी, क्षेम देत वनमाळी. धर्मे हरीचे अंघ्री कमळी, मस्तक ठेविला आदरे. हरी म्हणे तू दीक्षित सहजी, तुझीच पूजा करावी आजी. धर्मे श्रीरंग नगरा माझी, मंदिरासी आणिला. 14 सहस्त्र मत्त वारण, आणिल द्रव्य अलंकार भरून. नाना रत्न वस्त्री पंडुनंदन, द्वारकाधीशे पूजिला. तो सकळ देशींचे नृपवर, घेऊनी पातले करभार. 88 सहस्त्र ऋषीवर, शिष्यांसहित पातले. जरासंधाचे बंदी पडले, 22 सहस्त्र राजे सोडविले. तितुकेही यज्ञ पहावया आले, करभार घेऊन या. धनाच्या राशी अपार, स्वर्गाहुनी पाठवी कुबेर. त्रिदशांसहित सुरेश्वर, विमानारूढ पाहतसे. नवग्रह सुप्रसन्न, जयलाभ उभे कर जोडून. श्रीराम भक्त विभीषण, आनंद पाहो पातला. सप्तद्वीपे 56 देश, नवखंडीचे नराधीश. भीष्म द्रोणादी कौरवेश, पुत्रांसहित धृतराष्ट्र. जे जे आले नरेश्वर, त्यासी धर्मे जाऊनी समोर. बहुत करोनिया आदर, इंद्रप्रस्थासी आणिले. कोटी शिल्पकारी अगोदर, चंदन सदने निर्मिली विचित्र. सकळ ऋषी राजयांसी पवित्र, दिधली तीच राहावया. धर्म म्हणे सहदेवा ते, धौम्य पुरोहिता चेनी अनुमते. जे जे सामग्री लागे यज्ञाते,
ते ते सिद्ध करी सत्वर. मग भीष्म आणि जगन्मोहन एकासनी बैसवून, कृष्णपदी मस्तक ठेवून धर्मराज विन्वितसे. जे जे मनी इच्छिले ते ते हरीने पुरविले. सकळ राजे भृत्य जाहले, द्रव्य संचले असंभाव्य. तरी येथे कार्य वाटिल्या विण, सिद्धी न पावे कदा यज्ञ. तरी कोणा योग्य कोण कारण, तो नारायण जाणसी. आम्ही नेणती लेकुरे श्रीरंगा, आम्हासही एक कार्य सांगा. कंसांतका भक्त भवभंगा, आज्ञा करावी सत्वर. मग बोले श्रीकरधर, मी चतुर नवे नृपवर. नंदाचा गोरक्षक साचार, मज हा विचार समजेना. यावरी अर्जुनाचा सारथी होय, हे तो जाणे भुवनत्रय. धर्मे धरिले दृढ पाय, तरी मी काय करू आता. हरी म्हणे मी एक कार्य करीन, द्विजांची चरणांबुजे प्रक्षाळीन. आणि उच्छिष्ट पात्रे काढीन, इतुके कारण मज दीजे. ऋषीसी लागतील जे जे उपचार, ते ते पुरवावे समग्र. द्रोण आज्ञेने द्रोणपुत्र, अश्वत्थामा करो हे. द्रव्य लागेल जे अपार, ते विदुरे द्यावे समग्र. राजपूजनासी चतुर, संजय शिष्य व्यासाचा. अपार आल्या राजसेना, त्यासी भक्ष्य भोज्याची विचारणा. हे कार्य सांगा दुःशासना, अवश्य म्हणे धर्मराजा. ब्राह्मणासी दक्षिणा सहज, देईल द्रोणाचार्य महाराज. जो प्रताप सूर्य तेजपुंज, वेदज्ञ आणि रणपंडित. आणि ताती राजे बहुधने, ती दृष्टीसी पाहोनी दुर्योधने. मग भांडारी ठेविजे यत्ने, अवश्य म्हणे पंडुपुत्र. यज्ञासी येतील नाना विघ्ने, तितुकी निवारावी अर्जुने. ब्राह्मणांची प्रार्थना भीमसेने, भोजन वेळे करावी. सुमन माळा गंधाक्षता, धूपादी परिमळ द्रव्य तत्वता. ही अर्पावी समस्ता, नकुळा लागी सांगितले. घृत मधु दधी पंचामृते, ही सहदेवे वाढिजे एकचित्ते. न्यून पूर्ण होईल तेथे, गंगात मजे विलोकिजे. विप्र राजयांच्या बैसती पंक्ती, त्यासी वाढील द्रौपदी सती. अन्नपूर्णा केवळ भगवती, करील तृप्त समस्ता. प्रतिविंध्यादी राजकुमार, अत्यंत सुगंध करुनी नीर. भोजन कर्त्यासी वारंवार, पूर्वी जे तयांनी. त्रयोदशगुणी विडे विचित्र, एक तांबूल सहस्त्रपत्र. हे दृष्ट दुम्न्यासी सांगा साचार, युधिष्ठिर अवश्य म्हणे. धर्मराया तू यजमान, भोवते घेऊन दिव्य ब्राह्मण. यथा सांग करी यज्ञ, जेणे त्रिभुवन धन्य म्हणे. ऋत्विज नेमिले चौघे जण, कमलोद्भव मुख्य पूर्ण. दुजा सत्यवती हृदयरत्न, वेदाब्ज सूर्य केवळ जो. तिजा ब्रह्मनंदन वशिष्ठ, चौथा याज्ञवल्क्य वरिष्ठ. हे चौघे ऋत्विज स्पष्ट, धर्मराया योजिका. राजा आणि भणंगदीन, सर्वासी अन्न समान. हे मुख्य प्रभूचे लक्षण, यज्ञ पूर्ण होय तेणे. ऐसी आज्ञा देऊनी सकळा, मग यज्ञासी आरंभ केला. दीक्षा ग्रहणी धर्म बैसला, विप्रांसहित मखाजवळी. 1 संवत्सर पर्यंत वसुधारा अखंड चालत. जातवेद जाहला तृप्त, न्यून पदार्थ एकही न दिसे. विभाग पावोनी समस्त, जय जयकारे देव गर्जत. असंभाव्य पुष्पवृष्टी होत, शक्रप्रस्थावरी पै. ऋषी राजे थोर लहान, रत्न ताटी करीती भोजन. षड्रस अन्न जेविती पूर्ण,
जे दुर्लभ सुराते. तो विप्रासी प्रार्थना करी भीमसेन, बोले परम कठोर वचन. म्हणे टाकाल जरी अन्न, तरी बांधीन शेंडिसी. उदरा पुरते मागोनी घ्यावे, पात्री सांडिता बरे नव्हे. म्हणे माझे स्वभाव ठावे, तुम्हा आहेत सर्वही. भीमाच्या धाके करून, ब्राह्मण जेविती किंचित अन्न. विप्र गेले शुष्क होऊन, ते जगज्जीवने जाणिले. भीमासी म्हणे जगज्जीवन, गंधमादन ऋषी निपुण. त्यासी सत्वर आणा बोलावून, अगत्य कारण आहे त्याचे. भीमाचे ठाई अभिमान, मीच एक बळे आगळा पूर्ण. वृकोदर जात वेगे करून, गंधमादन आणावया. तो वाटेसी जैसा महापर्वत, वृद्ध वेश धरुनी बहुत. बैसला असे हनुमंत, पुच्छ आडवे टाकुनिया. त्यासी भीम बोले प्रौढी, वानरा वाटेचे पुच्छ काढी. मग जाणे आहे तातडी, ऋषी दर्शना कारणे. तो हनुमंत बोले नम्र वचन, भीमा मज आले वृद्धपण. हे पुच्छ जड जाहले पूर्ण, आता माझे उचलेना. तरी तू बळिया भीमसेन, एकीकडे ठेवी पुच्छ उचलून. अवश्य म्हणे कुंती नंदन, पुच्छ उचलू पाहतसे. नवसहस्त्र वारणांचे बळ, ते भीमसेने वेचिले सकळ. परी पुच्छ न ढळे आढळ, जैसा अचल पडियेला. बळहत जाहला भीमसेन, गदगदा हासे वायुनंदन. म्हणे धर्मानुजा गर्व सांडोन, कृष्ण भजनी राहे तू. मग भीमे स्तवूनी हनुमंता, म्हणे तू आवडसी रघुनाथा. दशास्य बळ दर्प हंता, सीता शोक हरता तूची पै. निराभिमानी भीमासी देखिले, मग पुच्छ हनुमंते काढिले. गंधमादन पर्वतासी ते वेळे, धर्मानुज पातला. दृष्टी देखिला गंधमादन, अंग जैसे दिव्य सुवर्ण. परी तयासी सुकराचे वदन, दुर्गंध पूर्ण येतसे. भीमे केला नमस्कार, उभा राहिला जोडुनी कर. म्हणे तुम्हासी पाचारी यादवेंद्र, याग होत धर्मसदनी. मग बोले गंधमादन, हे परम दुर्गंधी सुकरवदन. मी तेथे न ये घेऊन, उपहासिती सर्वही. भीम म्हणे महाऋषी, तुमची कांती सुवर्णा ऐसी. ऐसे तुमचे मुख व्हावयासी, काय कारण सांग पा. येरू म्हणे ऐक सावधान, पूर्वी मी होतो बहुत सधन. सर्व दाने केली पूर्ण, यथाविधी करुनिया. परी ब्राह्मणाचा जाय प्राण, ऐसे बोलिलो कठोर वचन. त्या लागी जाहले ऐसे वदन, पंडुनंदना जाणपा. भीमा तू तरी सावधान, नको बोलू कठोर वचन. मनात दचकला भीमसेन, आला परतोन इंद्रप्रस्था. मग विप्रासी म्हणे तो तेव्हा, स्वामी सावकाश जी जेवा. न रुचे त्याचा त्याग करावा, प्रसाद ठेवावा निजपात्री. विप्र म्हणती नवल जाहले, यासी हे गुण कोणी लाविले. प्रार्थना करीतो नम्र बोले, आमुचे फळले भाग्य वाटे. असो धर्माची संपदा बहुत, देखता दुर्योधन संतापत. म्हणे याचा सहाकारी कृष्णनाथ, याचेनी पूर्ण सर्व होय. श्रीकृष्णासी म्हणे दुर्योधन, तुझे पांडवांवरी बहुत मन. तू एवढा देव होऊन, समता नसे तुझे ठाई. पांडवांकडे धरिसी प्रीती, तैसी आम्हाकडे नाही वृत्ती. तुझे ठाई द्वैत श्रीपती, नवल मज वाटतसे. हरी म्हणे दुर्योधना, मी समसमान अवघियासी जाणा. एकासी अधिक एकासी उणा,
सर्वथा नाही विचारी. दरिद्री राजा होकारंक, सर्वासी समान जैसा अर्क. किंवा गंगेचे उदक, सर्वासही सम जैसे. की सर्वा धटी समान अंबर, की समान जैसा समीर. की गगनी उगवता रोहिणीवर, शीतळ जैसा सर्वाते. तैसा मी दुर्योधना जाणा, परी जे का कुटिल जना. ते सम विषम पूर्णा, माझ्या ठाई भाविती. भक्त धरिती अत्यादर, त्यासी जवळी वाटे मी यादवेंद्र. मी समीप असो निसाचार, अभक्त दुरी भाविती. त्याची पावा वया प्रचिती, दुर्योधनासी म्हणे यदुपती. एक कारण आहे निश्चिती, ते तू ऐक सुयोधना. इतुके बैसले ब्राह्मण, यात एक सत्पात्र निवडोन. लवकरी आणि उत्तम दान, देणे असे तयाते. दुर्योधन चालिला पहावया, मग बोलाविले धर्मराया. द्विजात एक नष्ट निवडून या, वेगे आणि आताची. धर्म पाहे जो ब्राह्मण, तो केवळ दिसे सूर्यनारायण. महातपस्वी पुण्यपरायण, नष्ट एकही दिसेना. परतोनी आला हरिपाशी, म्हणे हे अवघेची पुण्यराशी. अपवित्र गुण एकापाशी, न दिसे कोठे सर्वथा. इकडे दुर्योधन शोधित, अवघी ऋषीमंडळी न्याहाळीत. म्हणे एकही धड नाही त्यात, दूषणे बहुत दिसती. हरिजवळी आला सत्वर, म्हणे हे अवघेची अपवित्र. एकही न दिसे सत्पात्र, दोषी सर्वत्र असती पै. दुर्योधनासी म्हणे जगज्जीवन, तुझे हृदय कपटमलिन. सदोषिया निर्दोष जाण, त्रिभुवनी दिसेना. दुरात्मा जो दुर्बुद्धी खळ, त्यासी अवघे दिसती अमंगळ. दृष्टी कोणी न दिसे निर्मळ, पापे समूळ वेष्टिला. वेश्येचिये नयनी, सकळ स्त्रिया दिसती जारिणी. तैसा तू दुरात्मा पापखाणी, मलिन मनी सर्वदा. धर्मासी अवघे दिसती पुण्यवंत, तेची तुझ दोषी भासत. दुर्योधन न बोले तटस्थ, जो अति उन्मत्त विषयांध. असो एक वर्ष पर्यंत, राजसूय यज्ञोत्साह होत. तो नवल वर्तले एक तेथ, श्रोते सावचिता ऐकापा. जान्हवीचे तिरी जाण, कोणी एक तपस्वी ब्राह्मण. अरण्या माझी गुफा बांधोन, स्त्रिये सहित राहत असे. परम तेजस्वी देदीप्यमान, सदा करी शिव उपासन. नित्य कैलासाहुनी विमान, माध्यान समयी येत तया. तया विमानी बैसोनी दोघे, नित्य कैलासासी जाती वेगे. शिवार्चन करीती निजांगे, येती परतोनी आश्रमा. ऐसे असता एके काळी, दोघे हिंडती वनस्थळी. विमान यावयाची वेळ जाहली, पुष्पे तोडिली सवेग. तो एकांत वन देखोन, कामातुर जाहला ब्राह्मण. स्त्रियेसी म्हणे भोगदान, देई मज येथेची. तव ते म्हणे भ्रतारासी, चंडांशु आला माध्यान्नासी. पुढे जाणे शिवपूजेसी, हे गोष्टी मनी धरू नका. तुम्ही सर्व शास्त्री निपुण, बर्वे पहा विचारून. तव तो कामे व्यापिला पूर्ण, धुर्णित नयन जाहले. अंतर भरले अनंगे, पंथ सोडूनी जाय आडमार्गे. तो काळ सर्प डंखिला वेगे, प्राण गेला तत्काळ. अचेतन पडिले शरीर प्रेत, जवळी स्त्री आली धावत. अट्टहासे शोक करीत, तो नारद तेथे पातला. नारद पुसे काय जाहले, येरीने जे जाहले तेची कथिले. नारद म्हणे काय केले, का वचन मोडिले भ्रताराचे.
तवती म्हणे नारद मुनी, काही उपाय सांगा ये क्षणी. येरू म्हणे शक्र प्रस्थासी घेऊनी, प्रेत जाई सवेग. पुढे चाले नारद मुनी, मागे येत प्रेत घेऊनी. यज्ञ मंडपात आणुनी, अकस्मात टाकिले. यज्ञापाशी टाकिले प्रेत, तेथे मिळाले श्रेष्ठ समस्त. म्हणती पैलते इंद्रप्रस्थ, उचली कुणप वेगेसी. म्हणे सर्पदंश झाला भ्रतारासी, कोणी उठवा सत्वर यासी. तरीच मख सुफळ पुण्यराशी, देखोनी युधिष्ठिर घाबरला. म्हणे यज्ञासी विघ्न ओढवले, जैसे दुग्धा माझी सैंधव पडले. स्वाहाकार खोळंबले, हस्त आखडिले ब्राह्मणी. धर्मराज झाला दीनवदन, समस्ता विनवी कर जोडून. कोणी तपस्तेज वेचून, उठवा शीघ्र कुणप हे. तटस्थ पाहती सभाजन, कोणी न बोलती वचन. धर्मराज उदके भरुनी नयन, जगद्वंद्याकडे पाहे. म्हणे कैवार्या भक्तवत्सला, शेवटी हा अनर्थ ओढवला. जैसा विदेशाहुनी गावा आला, वेशित नागविला तस्करी. हातासी जो लागावे निधान, तो तेथे विवशी पडे येऊन. माय बाप तू जगज्जीवन, तुझा यज्ञ तू सांभाळी. मी किंकर तुझे दीन, तू सांभाळी आपुला यज्ञ. मी यज्ञ करता म्हणवीन, तरी जिव्हा झडो हे. ऐकोनी धर्माचे करुणावचन, गहिवरले भक्तजन. शिशुपाळादी कौरव दुर्जन, हर्षपूर्ण मानिती. खुणाविती एकासी एक, बरे म्हणती झाले कौतुक. चांडाळ दुरात्मे देख, उणे पाहती भक्तांचे. परी धर्माचा पाठीराखा थोर, वैकुंठपुरीचा सुकुमार. तो उणे पडो नेदी अणुमात्र, कमल नेत्र कमलापती. मेघ गंभीर गिरा गर्जोन, बोले रुक्मिणी प्राण जीवन. मन्मथ जनक जनार्दन, पांडव जनरक्षक. म्हणे वेचावे काही निजतप, तरीच उठेल हा कुणप. यावरी विरिंचीचा बाप, काय करिता जाहला. पीतवसन श्रीकरधर, सुरंग रुळे उत्तरीय वस्त्र. मंद हास्य वारिज नेत्र, प्रेता जवळी पातला. हाती घेतली रत्न जडित झारी, सव्य करी ओती पुण्यवारी. कृष्ण द्वेषी जे पापकारी, हासो लागले गदगदा. शिशुपाळादी कौरव दुर्जन, म्हणती हा काय आचरला पुण्य. कोणते तप केले निर्वाण, जन्मादारभ्याजीवरी. महाकपटी चोरजार, गोवळ्यांची उच्चिष्टे खाणार. एक म्हणती धराधीर, कौतुक पाहो उगेची. तो काय बोले मधु कैठभारी, मी आजीपर्यंत ब्रह्मचारी. तो अवघे हासती दुराचारी, हस्त हस्ती हाणोनिया. ब्रह्मचर्य संकल्प कोण, ब्राह्मणाचे मुखी जीवन. कृष्णे घालिताची खडबडून, उठिला विप्रते वेळी. जाहला एकची जय जयकार, देव वर्षती सुमन संभार. प्रेमे दाटला युधिष्ठिर, भक्त अपार स्तविती तेव्हा. सकळ दुर्जन ते वेळी, अधोवदन जाहले सकळी. आनंदली भक्त मंडळी, पिटिली टाळी सकळी की. असो उठिला तो ब्राह्मण, धर्मे केले त्याचे पूजन. स्त्री सहित गौरवून, वस्त्रे भूषणे अर्पिली. तो यज्ञामधुनी एक जंबुक, अकस्मात निघाला एकाएक. कुंड वेदिकेवरी बैसोनी देख, पुढील भविष्य वाखाणी. गर्जोनी बोले शब्द, येथे एकाचा होईल शिरच्छेद. पुढे दिसतो मोठा विरोध, कलह अगाध माजेल.
येथून 13 वर्षे अवधारा, निर्वीर होईल वसुंधरा. जितुके नृप आले धर्म मंदिरा, तितुके पुढे आटती. ऐसे तो जंबुक बोलिला, तेथेची मग अदृश्य जाहला. असो पुढे स्वाहाकार चालिला, ब्राह्मण हस्ते करुनिया. हे जैमिनी भारतीचे संमत, श्रोती पाहिजे ऐसे यथार्थ. श्रीकृष्णे उठविले प्रेत, हे कथानक तेथेची. कथा हे गोड ऐकिली, म्हणुनी हरिविजयी योजिली. पुढे शिशुपाळाचे शिरवनमाळी, छेदील ते परिसा आता. पुढिले अध्यायी कथा सुरस, द्रौपदी वाढील समस्तास. तेथे कौतुक एक विशेष, जगन्निवास दाखविल. हरिविजय करिता श्रवण, सर्वदा विजयी होईल पूर्ण. एक ग्रंथासी करिता आवर्तन, सकळ मनोरथ पुरतील. संपत्ती विद्या पुत्रधन, कामिक पावती करिता श्रवण. हे श्री विठ्ठले वरदान, पंढरीयेसी दिधले. पंढरी नगरीच यथार्थ, प्रकट झाला हरिविजय ग्रंथ. श्रवणे सकळ संकट वारित, सत्य सत्य श्रोते हो. श्रीधर वरदा अभंगा, रुक्मिणी वल्लभा पांडुरंगा. पांडव रक्षका भक्त भवभंगा, अव्यय निस्संगा सुखाब्धी. इति श्री हरिविजय ग्रंथ, संमत हरिवंश भागवत. परिसोत प्रेमळ पंडित, त्रयस्त्रिंशतीतमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पंडू राजा यमाच्या कृपेने स्वर्गात गेलेला होता. त्याचे पुत्र इंद्रप्रस्थ येथे राज्य करीत होते. त्यांनी जर राजसूय यज्ञ केला तर पंडूला स्वर्गात इंद्राजवळ मोठ्या सुखाने व मानाने राहता आले असते. नारद मुनी पंडूला भेटण्यासाठी स्वर्गात गेले तेव्हा ही गोष्ट पंडूने त्यांच्याजवळ बोलून दाखविली. तो नारदांना म्हणाला, युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करायला सांगा. माझी इच्छा आहे असे सांगा. यमाच्या कृपेने मला जरी येथे दुःख नसले तरी इतरांच्या नरक यातना पाहाव्या लागतात, त्या तरी टळतील. नारद इंद्रप्रस्थास गेले व त्यांनी पंडूचा निरोप धर्माला सांगितला व राजसूय यज्ञ करावा अशी सूचनाही केली. नंतर नारद संचारासाठी अन्यत्र निघून गेले. राजसूयासाठी लागणारे धन धर्माच्या 4 भावांनी 4 दिशात जाऊन दिग्विजय करून मिळवून आणावे असे ठरले. धर्माने कृष्णाचे सहाय्य घ्यायचे ठरवून त्याप्रमाणे द्वारकेत दूतांकरवी संदेश पाठविला. त्याचवेळी काही राजांनी कृष्णाकडे गुप्तपणे पाठविलेले पत्र कृष्णाला मिळाले होते. जरासंधाने आपल्या कैदेत 22 सहस्त्र राजांना डांबून ठेवले होते. त्यांनी तूच सोडव असे कृष्णाला विनविले होते. ती कामगिरी मनात ठेवून कृष्णाने इंद्रप्रस्थास जाण्याचा बेत केला. 4 भाऊ दिग्विजयासाठी 4 दिशास गेले होते. त्यातील नकुल द्वारकेस गेला. त्याने कृष्णाजवळ राजसूय यज्ञाचा धर्माचा बेत सांगितला आणि सहाय्य करण्यास प्रार्थना केली. धर्माचा संदेश आधीच आल्याचे सांगून कृष्णाने नकुलास धर्माकडे परत पाठविले. कृष्ण येत आहे असा निरोप नकुलाने धर्माला सांगितला. कृष्ण इंद्रप्रस्थास गेला. धर्माशी तो विविध राजांबद्दल बोलत बसला. धर्म म्हणाला, इतर सर्व राजांनी इंद्रप्रस्थ येथील माझ्या राजसत्तेला मान्यता दिली आहे. फक्त मगधाचा राजा जरासंध हाच मानित नाही. त्याला जिंकायला हवे, नाहीतर राजसूय यज्ञात विघ्न येईल. कृष्ण म्हणाला, त्याच्याशी उघड युद्ध करण्यापेक्षा आपण युक्तीने त्याचा नाश करायला हवा. मी, अर्जुन व भीम गुप्तपणे विप्रवेशाने त्याच्या राज्यात जातो. त्याला भेटतो आणि द्वंद्व युद्धाचे आवाहन देऊन भीमाकडून त्याचा वध घडवून आणतो. त्याप्रमाणे ठरले. कृष्ण, अर्जुन व भीम गुप्तपणे जरासंधाच्या नगरात शिरले. त्यांनी मुख्य नगराचे दार फोडून टाकले. नंतर आड रस्त्याने ते जरासंधाकडे गेले. पुष्कळ वेळ ते तसेच बसले होते. तेव्हा जरासंधाने त्यांना विचारले, विप्रांनो, घाबरू नका, तुम्हाला मी काय देऊ? कृष्ण म्हणाला, तू आमच्या तिघांपैकी योग्य प्रतिस्पर्ध्याशी द्वंद्व युद्ध खेळावे अशी आमची इच्छा आहे. जरासंधाने त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि ते कृष्ण, भीम व अर्जुन आहेत असे ओळखले. त्याने फक्त भीमाशी द्वंद्व खेळण्यास मान्यता दिली.
गदायुद्ध आणि मल्लयुद्ध करायचे होते. नगरात सर्वत्र घोषणा केली गेली, भीमसेन व जरासंध यांचे मल्लयुद्ध होणार आहे. नागरिक दुसऱ्या दिवशी द्वंद्व पाहायला आले. आखाड्यात उतरून भीम व जरासंध या दोघांनी गदायुद्धाला प्रारंभ केला. नाना प्रकारचे पवित्रे घेत परस्परांवर मर्मस्थानी गदेचे प्रहार करीत त्यांनी गदा मोडेपर्यंत युद्ध केले. मग मुष्टियुद्ध व मल्लयुद्ध केले. 9 दिवस अशा प्रकारे लढूनही जरासंधाचा पाडाव होईना. जरासंधाला असा वर होता की त्याच्या देहाचे उभे 2 तुकडे केले तरच तो मरेल. ही गुप्त गोष्ट होती. जरा नावाच्या म्हातारीने मगध राजाला झालेले 2 अर्धांगधारी पुत्र एकत्र जोडून जरासंधाला जिवंत केले होते. जसे 2 भाग जोडून तो घडवला गेला होता, तसेच त्याला वेगळे करून मारायला हवे होते. भीम जरासंधाशी लढत होता, पण थकला होता. कृष्णाने एक गवताची काडी उचलून भीमाला दिसेल अशा रीतीने ती उभी धरली व तिचे उभे 2 तुकडे केले आणि उलट सुलट बाजूस फेकले. भीमाने ते पाहून जरासंधाला संधी साधून जमिनीवर पाडले. त्याचा एक पाय आपल्या पायाखाली दाबला, दुसरा पाय दोन्ही हातांनी धरून त्याने जरासंधाचे धड उभे फाडले आणि त्यामुळे मस्तकापर्यंत सर्व देह द्विधा झाला. ते दोन्ही तुकडे त्याने उलट सुलट दिशांना फेकले. आखाडा जरासंधाच्या रक्ताच्या चिळकांड्यांनी माखून गेला. भीमाचे शरीरही त्या रक्ताने माखले. तो साक्षात कृतांतासारखा भयंकर दिसू लागला. जरासंधाच्या जुलमी कारभाराला लोक कंटाळले होते. त्यांनी भीमाचा जय जयकार केला. कृष्णाने जरासंधाच्या कैदेतील हजारो राजांना बंधमुक्त केले. जरासंधाचा पुत्र सहदेव याचा राज्याभिषेक केला. पांडवांच्या राजसूय यज्ञास मान्यता देण्यास भाग पाडले. नंतर सर्व राजांना राजसूय यज्ञाला येऊन धर्माला सहाय्य करण्यास सांगितले आणि अर्जुन, कृष्ण व भीम इंद्रप्रस्थास परत गेले. कृष्ण द्वारकेस गेला व निमंत्रणाप्रमाणे सर्व स्त्रीवर्ग, बंधू व पुत्रपौत्र यांसह इंद्रप्रस्थास परत उपस्थित झाला. राजसूय यज्ञाची पूर्वतयारी झाली. यज्ञात भीष्मांचा मोठा मान ठेवण्यात आला. कृष्णाने ब्राह्मणांचे पाय धुण्याचे व भोजनोत्तर उष्टी काढण्याचे काम घेतले. विदुर धनाध्यक्ष झाला. अश्वत्थामा विप्रांना लागणारे साहित्य पुरवू लागला. राजांची पूजा संजयाने करावी असे ठरले. उपहार भोजन व्यवस्था दुःशासन पाहणार होता. अशीच विविध लोकांकडे विविध कामे वाटून दिली गेली. यज्ञाची तयारी व यज्ञ यासाठी 1 वर्षाचा अवधी लागला. यज्ञाची दीक्षा धर्माने घेतली होती. भीमाकडे ब्राह्मणांना आग्रह करून अन्न वाढण्याचे काम दिले होते. तो ब्राह्मणांना आग्रह करून वाढीत होता, पण त्याच वेळी रागावून म्हणत होता, हवे तेवढे खा, पण पात्रात अन्न टाकू नका. त्याला घाबरून ब्राह्मण मनापासून जेवत नव्हते. काही दिवसातच हे कृष्णाने ओळखले. तेव्हा असे वागण्याचा परिणाम काय होतो ते भीमाला समजावे म्हणून कृष्णाने त्याच्याजवळ विषय काढला. वृकोदरा गंधमादन नावाचे एक तपस्वी ऋषी आहेत. त्यांची या यज्ञात उपस्थिती अजून कशी नाही. त्यांना बोलावून घेऊन यावे लागेल. तू गेलास तर बरे होईल. भीमाला आपल्या बळाचा गर्व होता आणि ऋषी आपल्याला भेटले की ते प्रेमाने येतील असा विश्वासही होता. तो धर्माची अनुज्ञा घेऊन व कृष्णाला त्या ऋषीच्या आश्रमाचा ठाव ठिकाणा विचारून निघाला. वाटेत एक वेगळीच घटना घडली. भीमाचा गर्वहरण करायला वायुपुत्र हनुमान त्याच्या वाटेत लहानशा माकडाचे रूप घेऊन बसला होता. भीमाने पाहिले तो वानराचे मोठे थोरले शेपूट वाटेत आडवे पडले होते. भीमाला ते ओलांडून जाणे प्रशस्त वाटले नाही. तो वानराला म्हणाला, तुझे हे पुच्छ वाटेतून बाजूला कर. वानर नम्रतेने म्हणाला, मी अशक्त झालो आहे. तूच हे पुच्छ बाजूला कर आणि पुढे जा. भीम तुच्छतेने म्हणाला, त्यात काय आहे. मग भीमाने पुच्छ उचलून ते सरकवण्याचा प्रयत्न केला, पण ते जणू भीमाला उचलताच आले नाही. भूमीला घट्ट चिकटून बसले होते. भीमाने आपले सर्व बळ पणास लावले, पण ते पुच्छ हालेना. तो घामाने चिंब झाला. वानराला विचारू लागला, तू आहेस तरी कोण. तेव्हा मारुतीने आपली ओळख करून दिली. तो म्हणाला, मी वायूचा पुत्र म्हणजे तुझा मोठा भाऊच आहे. हनुमान, मारुती, आंजनेय अशी मला अनेक नावे आहेत. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मी चिरंजीव आहे व वज्रदेही आहे. तू आपल्या बळाचा गर्व करू नकोस. मी श्रीकृष्णाच्या व तुमच्या कार्यात पुढे सहाय्य करणार आहे. त्याला वंदन करून व क्षमा मागून भीम पुढे गेला. ते ऋषी ज्या पर्वतावर राहत होते तेथे तो गेला. ऋषींचे स्थान जवळ आले. त्याला दुर्गंधी वायू जाणवू लागला.
नाक मुठीत धरून तो तसाच पुढे गेला. त्याला ते ऋषी ध्यानस्थ बसले असून त्यांचे तोंड डुकरासारखे आहे व ते फार घाणेरडे आहे असे दिसून आले. तरीही कर्तव्य म्हणून भीम त्यांच्याजवळ गेला. त्यांनी नेत्र उघडले. भीमाने राजसूय यज्ञासाठी त्यांना बोलावणे केले, पण आपले मुख अत्यंत दुर्गंधीयुक्त असल्यामुळे आपण यज्ञाला येणार नाही असे ऋषींनी सांगितले. आपण एवढे तपस्वी असून ही विकृती कशी, असे भीमाने विचारले. ऋषी म्हणाले, ब्राह्मणांचा अपमान करणे, उद्धटपणे बोलणे यामुळे मला ही विकृती उत्पन्न झाली. तू यज्ञात जेवायला आलेल्या विप्रांजवळ नम्रपणे वाग. हे ऐकून भीम चांगलाच नरमला. यानंतर पुन्हा ब्राह्मणांशी उद्धटपणे बोलला नाही, बळाचा गर्वही केला नाही. त्याची नम्रता पाहून सारे जण आश्चर्य करीत राहिले. दुर्योधनाने त्या यज्ञात कृष्णाला म्हटले, यादव श्रेष्ठा, तू सर्वांशी समतेने वागण्याची ग्वाही देतोस, पण तुला आम्हा कौरवांपेक्षा पांडवच जवळचे वाटतात. ही विषमता का करतोस? कृष्ण म्हणाला, सुयोधना, खरे सांगू का, मी जरी समत्वाने वागत असलो तरी सज्जनांना मी त्यांच्या जवळचा वाटतो आणि कुबुद्धी असणाऱ्यांनाच मी परका वाटतो. आता तूच मला सांग, या पंक्तीत कितीतरी ब्राह्मण जेवत आहेत. यातील सत्पात्र ब्राह्मण कोण कोण आहेत ते तू शोधून काढ. दुर्योधनाने पंक्तीकडे न्याहाळून पाहत म्हटले, मला या ब्राह्मणात एकही सत्पात्र ब्राह्मण दिसत नाही. त्यानंतर कृष्णाने युधिष्ठिराला बोलावले व त्याला सांगितले, या सर्व ब्राह्मणांमध्ये कुबुद्धी असलेला एक ब्राह्मण निवडून आण. युधिष्ठिराने सगळ्यांकडे पाहिले व कृष्णाला येऊन सांगितले, हे सर्व ब्राह्मण उत्तमोत्तम आहेत. यातील कुबुद्धी असलेला कोणीही मला सापडत नाही. हे सर्व सज्जनच आहेत. कृष्ण दुर्योधनाला म्हणाला, पहा, आपली दृष्टी असते तसेच जग दिसते. दुर्जनाला सर्व दुर्जनच दिसतात, तर सज्जनाला सर्व सज्जन दिसतात. मी तुला दूरचा वाटतो, कारण दुरावा तुझ्याच ठिकाणी आहे. पांडव स्वतःला माझ्या जवळचे समजतात, त्यामुळे मी त्यांना आपला वाटतो. दुर्योधन निरुत्तर झाला. नंतर त्या यज्ञात एका ब्राह्मणाचे प्रेत घेऊन एक स्त्री रडत रडत आली. तिला हा काय प्रकार आहे असे विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, हे माझे पती गंगा तीरी राहून हे नित्य शिवपूजा करीत असत. शिवपूजेसाठी कैलासावर विमानाने हे नेहमी जात, पण आज मात्र भर दिवसा त्यांना माझ्याविषयी विलासबुद्धी होऊन हे एका वनात शिरले. तिथे त्यांना एक विषारी साप चावला व तत्काळ मरण आले. मी तिथे एकटी रुदन करीत असता नारद मुनी दयेने प्रेरित होऊन तेथे आले. ते मला म्हणाले, तू तुझ्या पतीचा देह घेऊन धर्माच्या राजसूय यज्ञात जा. तेथे पुण्यशील असे अनेक ऋषी आहेत. त्यातील कोणी जर आपले पुण्य खर्च करून यावर जलसिंचन करील तर हा जिवंत होईल. त्याप्रमाणे मी येथे आले आहे. यज्ञ मंडपातील कोणीही आपले पुण्य देण्यास तयार झाला नाही. तेव्हा पांडवही आश्चर्य करू लागले. सर्वजण धर्माकडे पाहू लागले. कृष्णाकडे जाऊन धर्म त्याला आपली लाज राख असे म्हणू लागला. तेव्हा कृष्णाने हातात जल घेऊन प्रतिज्ञा केली, मी जर जन्मापासून ब्रह्मचर्य पालन केले असेल तर या जलसिंचनाने हा मृत ब्राह्मण पुनरुज्जीवित होवो. असे म्हणून त्याने क्षणभर नेत्र मिटले व त्या शवावर जलसिंचन केले. त्याचे बोलणे ऐकून कृष्णाच्या तपश्चर्येच्या प्रतिज्ञेबद्दल शिशुपाल आदी प्रतिपक्षीयांनी त्याची टवाळी केली. परंतु तो ब्राह्मण दोन क्षणातच जिवंत होऊन उठून बसला आणि सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाचा जय जयकार झाला. विपक्षीयांना माना खाली घालाव्या लागल्या. यज्ञ चालू असताना यज्ञकुंडातून एक कोल्हा तेथे प्रकट झाला आणि मनुष्यवाणीने त्याने भयंकर नियती बोलून दाखविली. या यज्ञात एक भयंकर मृत्यू होईल. या राजाला 13 वर्षापर्यंत मोठ्या विपत्तीला तोंड द्यावे लागेल. येथे जमलेले क्षत्रिय रथी महारथी मोठ्या युद्धात मरण पावतील असे बोलून तो कोल्हा तेथून अंतर्ध्यान पावला. अध्याय 33 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.